तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। सोमवारी पंतप्रधान कार्यालयामध्ये ही भेट होईल। संसद भवनामधील पीएमओ कार्यालयामध्ये भेट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, ही भेट बरीच महत्त्वाची मानली जाते, काय मुद्दे असतील मेन या भेटीचे? एक मुद्दा याच्यामध्ये आहे, एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार यांच्यामध्ये अंतर्गत बंडाळी मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहेत। अंतर्गत वाद आपल्याला समोर येत असताना, आणि दुसरीकडे शरद पवार यांचा पक्ष जो सत्तेत नाहीये त्यातील खासदार, त्यांचे नेते हे सातत्यानं केंद्राच्या संपर्कात असतात, केंद्राच्या सत्ताधारी नेत्यांच्या संपर्कात असल्याचं पाहायला मिळतंय। आणि येत्या सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये रेवती सुळे यांचं लग्नाचं रिसेप्शन दिल्लीमध्ये आहे, आणि त्या दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या रिसेप्शनला भेट देणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्या रिसेप्शनला येणार अशी माहिती समोर येत असताना सकाळी सोमवारी हे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर एक पक्ष जो सत्तेत आहे त्यांच्यामधील अंतर्गत वादामुळं तो त्रासलेला असल्याचं महाराष्ट्र समोर दिसतंय। दुसरीकडे जो पक्ष सत्तेत नाहीये मात्र तो सत्तेच्या अधिक जवळ जाताना पाहायला मिळतोय, त्यामुळं कुठेतरी दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वादाचा परिणाम दुसरीकडे सत्तेवरती होताना पाहायला मिळतोय का, हे पाहणं महत्वाचं आहे। म्हणजे हे जे शरद पवार यांचा पक्ष आहे हा सत्तेत जाणार का, हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे। मात्र त्यांचे जे खासदार आहेत, नेते आहेत, ते आम्ही सत्तेत जाणार नाही, मात्र ते सत्तेच्या जवळ आहेत हे या दृष्टिकोनातून पाहायला मिळतंय। दुसरीकडे या सगळ्यांचा अर्थ डिलिमिटेशन विधेयक जे आहे ते पुढच्या आठवड्यामध्ये, अंतिम आठवड्यामध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येण्याची शक्यता आहे। त्या दरम्यान हे खासदार भेटणं म्हणजे ते डिलिमिटेशन सुद्धा मुद्दा होता, त्या संदर्भातही भेट होऊ शकते असं काही माहित पडतंय का? डिलिमिटेशन विधेयकाच्या दृष्टिकोनातूनच ही भेट महत्वाची आहे। मात्र शरद पवार हे राजकारणामध्ये एक मुरलेले खेळाडू आहेत किंवा एक मोठे नेते आहेत, आणि त्यांना माहिती आहे आणि केंद्राला देखील समजून चुकलेला आहे की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये कशा पद्धतीने अंतर्गत वाद होताना पाहायला मिळत आहे। याचा फायदा शरद पवार कदाचित घेऊ शकतात, आणि आता अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये कुठलाही मोठा नेता जो मास लीडर आहे तो अद्यापपर्यंत समोर आलेला नाही, आणि त्यामुळे केंद्राच्याही लक्षात कदाचित येऊ शकते की शरद पवार यांच्यासाठी सारखे नेते आणि त्यांचा पक्ष महत्वाचा आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये जो केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्याच्यामध्ये शरद पवार यांचा पक्ष असेल का हे पाहणं महत्वाचं आहे। याची चर्चा जी आहे ती सातत्यानं देशाच्या राजकारणामध्ये होताना पाहायला मिळते, आणि डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार यांच्या पक्षानं जर विधेयकामध्ये 50% राज्यामध्ये जागा ज्या वाढणार आहेत त्याची जर तरतूद केली तर विधेयकाला पाठिंबा शरद पवार यांच्या पक्षाने दिला तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको, कारण शरद पवार हे डिलिमिटेशन जे विधेयक येणार आहे त्याला पाठिंबा देऊ शकतात। सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करता ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेऊ शिवाजी, धन्यवाद।